redevelopment project. How do you see this specifically because of the concern for environment? On the Dharavi redevelopment project, there are much more troublesome facets to it, and I will be speaking on it very soon in a separate press conference on Dharavi itself. या संदर्भात प्रश्न होता की एकीकडे म्हणजे कारशेडसाठी जमीन जी आहे ती मी धारावीबद्दल अजून काही धक्कादायक गोष्टी आहेत जनतेसाठी, मुंबईची लूट जशी होते ते दाखवण्यासाठी, पण त्याच्यावर एक वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. आज मी ही घेत आहे कारण आपल्याला ही जी RTI आलेली आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच माध्यमातून हे ॲडव्हान्स मोबिलायझेशन देतात. ॲडव्हान्स मोबिलायझेशनमधून काय पुढे ॲडव्हान्स होतं आणि काय मोबिलाइज होतं, कोणाचे इंटरेस्ट मोबिलाइज होतात हे लोकांना कळणं गरजेचं आहे. आणि परत एकदा आपल्याच माध्यमातून मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री कार्यालयाला हीच विनंती करेन की तुम्ही भूमिपूजनाला या, नक्की या, सगळं स्वागत करू आम्ही, पण येण्याच्या आधी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करून या. कारण प्रधानमंत्री पदाची बदनामी ही आम्हाला तरी मान्य नाही, भाजपला मान्य असेल, आम्हाला मान्य नाही. अमित शहा परवा येऊन गेले, त्यांनी सांगितलं की 2024 सरकार हे माहिती असेल पण 2019 मात्र 100% भाजपचं असेल. मला वाटतं मला माझ्या महाराष्ट्राबद्दल जास्ती प्रेम आहे. कोणाला सरकार बनवायचं आहे, कोणाला काय सत्ता गाजवायची आहे, कोणाला महाराष्ट्र लुटायचं आहे, सगळ्यांना माहिती आहे. मला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायचं आहे. आणि हेच मी सांगतोय की हे जे 2-3 टेंडर्स आहेत एवढ्या घाईघाईत का देण्याची गरज आहे? कोणाला तुम्ही टेंडर देताय, कोणाला तुम्ही फेवर करताय? आदित्य जी, ये जो प्रोजेक्ट है जिसमें आप कह रहे हैं कि एडमिनिस्ट्रेटिव लैप्सेस और इरेगुलरिटीज है, तो क्या ये सारी बातें आप भी सरकार में रहे, सरकार में जो अधिकारी है वो किस प्रकार अप्रूवल दे रहे हैं या उनसे बात नहीं, मुझे लगता है दबाव है या कॉन्ट्रैक्टर से प्यार है कि पैसों से प्यार है, मुझे पता नहीं. लेकिन ये 2-4 जो बातें हैं, जैसे मैंने कहा थाने बोरीवली टनल में बैंक गारंटी जो आई है वो कोई यूरो एग्जिम बैंक से आई है. सेंट लूसिया में ये बैंक है. ये MMRDA को पता है क्या? MMRDA के जो अध्यक्ष हैं उनको पता है क्या? जो UD मिनिस्ट्री है, नगर विकास मिनिस्ट्री है, जो CM के पास है, उनको पता है क्या? क्योंकि हम तो इसके इन्वेस्टिगेशन करने वाले हैं. फिर दूसरा जो है, जैसे मैंने कहा गायमुख भाईंदर प्रोजेक्ट 8,000 करोड़ का टेंडर है, 6,000 करोड़ उसमें 8,000 करोड़ का टनल है, 6,000 करोड़ का रास्ता है. लेकिन 20 दिन का टेंडर कोई निकालता है इतने बड़े प्रोजेक्ट के लिए? कैसे काम हो सकते हैं? और एडवांस मोबिलाइजेशन तो दे भी दिया होगा शायद. तो यही बात मैं कहना चाहता हूँ कि ये सारे जो है ये घोटाले हैं. ये जो बातें हो रही है महाराष्ट्र में सिर्फ महाराष्ट्र को लूटने के लिए हो रही है, और उसका हम विरोध करेंगे. सिर्फ विरोध नहीं, जैसे ही चुनाव होते हैं और हमारी सरकार बन जाती है तो इसका पूरा इन्वेस्टिगेशन भी करेंगे. और जो भी अफसर इसमें हो या पॉलिटिशियन हो उसको जेल जाना पड़ेगा.